प्रत्येक शासकीय विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत। निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जेवणात चक्क अळ्या आढळल्या आहेत। दर्यापूर येथे हा प्रकार घडला आहे। हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे। तलाठी गोंडाने यांनी वरिष्ठांना म्हटलं असता बघतो करतो अशी उत्तरं त्यांना मिळाली आहेत। याची रीतसर तक्रार आपण करणार असल्याचं तलाठी गोंडाने सांगितलंय। विश्वनाथ मधुकर गोंडाने, तलाठी पेठ दर्यापूर, तहसील दर्यापूर येथे माझी रविवार आणि सोमवार 10 आणि 11 मेला EVM सिलिंगसाठी नंबर 10च्या टेबलवर ड्युटी लागली होती। रविवारी सकाळी 8 ते 10:30 पर्यंत 10 राऊंड आम्ही EVM सिलिंग केली। उर्वरित 2 राऊंडची आणि रिझर्वची 2 असे 4 राऊंडची जी सिलिंग होती ते आम्ही काल म्हणजेच 11 तारखेला केली। 11 तारखेला साधारणतः 9 ते 12 या वेळेमध्ये ती EVMची उर्वरित सिलिंग आम्ही कंप्लीट केली। कंप्लीट केल्यानंतर तहसीलदार व SDO साहेब यांनी तिथं आमचे हँड्स ऑन ट्रेनिंग घेतलं आजच्या कार्यक्रमासाठी आणि त्यानंतर आम्हाला नेहमीप्रमाणे जेवणाची व्यवस्था केलेली आहे असं सांगून जेवणासाठी बाहेर पाठवलं। बाहेरच हॉलच्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच जेवणाचा पेंडॉल आणि बफे पद्धतीचं जेवण लावलेलं होतं। तिथं आम्ही हातानं जाऊन साधारणतः 12:15 साडेबाराच्या दरम्यान 12:30 असावेत 12:30च्या दरम्यान आम्ही जेवण घेतलं। जेवण करत असताना 2 ते 3 पोळ्या खाऊन झाल्यानंतर जेव्हा मी भात घेतला आणि भाजी मिक्स करत होतो तेव्हा मला माझ्या भातात किंवा पोळ्या भाजी आणि भाताचं जे मिक्स होतं त्या मिक्समध्ये अळी आढळली। ही अळी मी वरिष्ठांना, तिथं हजर असलेले माझे सहकारी, इतर डिपार्टमेंटचे कर्मचारी, इतर माझे मंडळ अधिकारी वगैरे असलेले साहेब, नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांना दाखवलं। तहसीलदार श्री रवींद्र कांडेजी यांना मी दाखवलेलं असताना ठीक आहे मी बोलून घेतो या पाहतो मी, एवढंच मला त्यांच्याकडून उत्तर मिळालं। म्हटलं साहेब हे माझ्या जेवणात अळी आढळली ह्याचं काय? म्हटलं ठीक आहे म्हणे मी बोलून घेतो, जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यासोबत बोलून घेतो असं म्हटलं त्यांनी। तक्रार करणार आहे मी माझ्या वरिष्ठांना कळवलं। आता मला जे योग्य वाटेल मी माझ्या वकिलाचा सल्ला घेईल, कारण की मीच नाही तर माझ्यासारख्या जवळपास 150 ते 200 अधिकारी कर्मचारी लोकांच्या जीवाशी हा खेळ केलेला आहे आणि क्षुल्लक पैशासाठी किंवा कमिशन जास्तीत जास्त मिळावा यासाठी निकृष्ट आणि खराब दर्जाचं जेवण देत आहे आणि यांच्यामुळेच ह्या गोष्टी झालेल्या आहेत। तर मी माझ्या वकिलाची सल्ला घेऊन रीतसर लीगल प्रक्रियेनुसार कोणाला पाठवायचं त्यानुसार मी करणार आहे।